पुणे, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी. माहिती तंत्रज्ञान उद्योगांचं शहर, शिक्षण आणि रोजगाराच्या निमित्तानं परराज्यातून आलेले लोंढे. गेल्या काही वर्षात कॉस्मोपॉलिटन बनलेली ही सिटी, काळाच्या ओघात स्वतःचं पुणेरी पण हरवत चाललेलं हे शहर. झोपडपट्ट्यांमुळे वाढलेला बकालपणा, नामचीन गुन्हेगारांचा अड्डा आणि ड्रग्ज निर्मितीची फॅक्टरी ही पुण्याची नवी ओळख बनत चालली आहे. ट्रॅफिक जॅम हा तर पुणेकरांच्या पाचवीलाच पुजलाय. पुणे मेट्रो प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. नदी सुधार प्रकल्पालाही गती मिळाली आहे. मात्र रिंग रोडची बांधणी, स्मार्ट सिटी प्रकल्प, पुणे नाशिक रेल्वे मार्ग, आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी, जायका प्रकल्प, चांदणी चौकातील शिवसृष्टी हे महत्वाकांक्षी प्रकल्प अजूनही रखडले. ताज्या आकडेवारीनुसार 19 लाख इतकी मतदारसंख्या असलेला पुणे लोकसभा मतदारसंघ, त्यातले मराठा, ओबीसी आणि ब्राह्मण हे घटक निवडणुकीच्या राजकारणात प्रभावशाली ठरतात. कधी काळी काँग्रेसचं वर्चस्व असलेला पुणे मतदारसंघ आता भाजपचा बालेकिल्ला बनलाय. – 2004 आणि 2009 मध्ये काँग्रेसचे सुरेश कलमाडी खासदार म्हणून निवडून आले. त्यांनी भाजप उमेदवारांना पराभूत केलं. मात्र 2014 मध्ये भाजपचे अनिल शिरोळे आणि काँग्रेसच्या डॉक्टर विश्वजित कदमांना तब्बल 3 लाखांच्या फरकानं धूळ चारली. 2019 मध्ये भाजपने गिरीश बापटांना मैदानात उतरवलं आणि त्यांनीही काँग्रेसच्या मोहन जोशींचा 3.25 लाखांच्या मताधिक्यानं पराभव केला. मार्च 2023 मध्ये गिरीश बापटांच्या निधनानंतर या ठिकाणी पोटनिवडणूक झालीच नाही. पुण्यातील 6 पैकी शिवाजीनगर, कोथरूड, पर्वती आणि पुणे कॅन्टोन्मेंट या 4 विधानसभा मतदारसंघात भाजपचेच आमदार आहेत. वडगाव शेरूतून राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे निवडून आलेत. तर गेल्या वर्षी मुक्ता टिळकांच्या निधनानंतर झालेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी आपल्या पॅटर्ननं विजयश्री खेचून आणली. आता पुन्हा एकदा लोकसभेसाठी काँग्रेसकडून धंगेकर पॅटर्नची चर्चा सुरू झाली आहे. त्याशिवाय माजी आमदार मोहन जोशी, शहर अध्यक्ष अरविंद शिंदे, आरजे संग्राम खोपडे हे देखील निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. भाजपमध्ये तर इच्छुक उमेदवारांची मांदियाळीच आहे. माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार जगदीश मुळीक, माजी केंद्रीय पदाधिकारी सुनील देवधर, राज्यसभेचे माजी खासदार संजय काकडे आणि फ्रेंड्स ऑफ बीजेपीचे शिवाजी मानकर अशी लांबलचक यादी आहे. त्याशिवाय देवेंद्र फडणवीसांच्या उमेदवारीचीही पुण्यात चर्चा सुरू आहे. मी माझ्या पक्षाला उमेदवारी मागितली. माझ्या पक्षाने उमेदवार दिले तर माझ्या 9 निवडणुका झाल्यात आणि मी पुण्यनगरीमध्ये वर्षानुवर्ष काम करतोय. पुणेकरांची नाळ माझ्याबरोबर जोडली गेलेली. जर पक्षाने विश्वास ठेवला तर मी तो सार्थ केल्याशिवाय राहणार नाही. मी तुम्हाला म्हणत असं, संघटनेची माझ्याकडे जबाबदारी आहे. मी कार्यकर्ता आहे. कुठल्या कार्यकर्त्याला कधी वाटत नाही पक्षाने संधी दिली तर कोण नाही म्हणतं. पण आमच्याकडे एक शिस्त आहे, आमच्याकडे एक सिस्टीम आहे, पद्धत आहे. हे कोण इच्छुक आहे याच्यावरती उमेदवारी ठरत नसते. पक्ष सांगतो त्यावेळेला मात्र पक्ष जो उमेदवार असेल तो निवडणुकीत जिंकून येईल यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतो. कसब्यातील धंगेकर पॅटर्न भाजपसाठी त्रासदायक ठरू शकतो. कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णींना राज्यसभेवर पाठवून ब्राह्मण समाजाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजपनं केलाय. मनोज जरांगेंचं मराठा आरक्षण आंदोलन हा यंदाच्या निवडणुकीत महत्वाचा घटक ठरणार आहे. पक्षांतर्गत गटबाजी, पुणे महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराचे आरोप, अजित पवार, चंद्रकांत पाटील या आजी माजी पालकमंत्र्यांमधला सुप्त संघर्ष हे मुद्देही निवडणुकीत महत्वाचे ठरणार आहेत. मोदी की गॅरंटी विरुद्ध इंडिया आघाडीविषयीची सहानुभूती अशी खरी लढत यावेळी असणार आहे. स्थानिक राजकारण आणि मुद्दे हे अतिरिक्त संदर्भ म्हणून विचारात घेतले जाणार आहेत. पुन्हा देखील त्याला अपवाद नाहीये. त्यामुळे यावेळी पुण्यात काय घडणार याविषयी सगळ्यांनाच उत्सुकता आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन खानमोरसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे.